श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील लेसन नंबर 4 ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स पाहणार आहोत आणि त्यामधील काही प्रॅक्टिस सेट 9 पाहणार आहोत. ओके, आता प्रॅक्टिस सेट 9 मध्ये बघा आता क्वेश्चन्स काय आहेत. कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन क्वेश्चन नंबर 1 आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे कन्वर्ट इनटू मिक्स्ड नंबर्स आणि क्वेश्चन नंबर 3 आहे राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग फ्रॅक्शन्स. म्हणजे आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी अगोदर काय फ्रॅक्शन म्हणजे काय आणि प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय हे आपल्याला काय माहीत पाहिजे. ओके, त्यासाठी थोडंसं बेसिक आपण बघूया ह्याचं. आता फ्रॅक्शन फर्स्ट बघा. फ्रॅक्शन आता मी इथं एक सर्कल काढला. ओके, आणि त्याचे 2 पार्ट केले आणि एक आता हा समजा कलर्ड पार्ट आहे. ओके, हा आहे तो कलर्ड पार्ट आहे असं. मग आपण ह्याचं म्हणजे लिहिताना कसं लिहायचं आहे, असं लिहायचं आहे आणि हा असणार आहे न्यूमरेटर. ओके, आणि हा असणार आहे डिनॉमिनेटर. ओके, आणि रीड करताना ह्याचं कसं करायचं आहे तर 1/2 राईट. आणि ह्याला काय म्हणायचं फ्रॅक्शन. आता इथं 2 पार्ट झाले आहेत म्हणून 2 खाली लिहिलेला आहे डिनॉमिनेटरला आणि 1 एक कलर्ड पार्ट आहे म्हणून 1 वरती लिहिलेला आहे. 1/2 म्हणजेच काय हाफ होत आहे. ओके, आणि ही जी लाईन असते त्याला काय म्हणायचं आहे तर फ्रॅक्शन बार किंवा काय डिव्हिजन बार. ओके, आता फ्रॅक्शन म्हणजे काय ते समजलं आता आपल्याला. त्याच्या टाईप्स बघा. त्याच्या टाईप्स आहेत प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स्ड फ्रॅक्शन. आता त्यामधील फर्स्ट आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय ते बघूया. प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय तर न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर आहे तो काय डिनॉमिनेटरपेक्षा काय लेस आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला घ्यायचा असेल तर काय 3/9 म्हणजे न्यूमरेटर हा म्हणजे ह्या नंबरपेक्षा न्यूमरेटरवरचा नंबर आहे हा छोटा असेल तर याला काय म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच त्याच्या बरोबर ऑपोजिट असणार आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, म्हणजेच काय न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. ओके, आणि त्याचं फॉर एक्झाम्पल न्यूमरेटर हा मोठा पाहिजे खालच्या नंबरपेक्षा डिनॉमिनेटरपेक्षा. म्हणजे आता आपण काही नंबर घेऊ शकतो. 7/2 मी इथं घेतला. आता न्यूमरेटर हा काय तुम्ही बघितलात तर डिनॉमिनेटरपेक्षा ग्रेटर आहे. ओके, आता प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन बघितलं. आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय बघा. आता मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे सम ऑफ नॅचरल नंबर्स आणि प्रॉपर फ्रॅक्शन. सम ऑफ नॅचरल नंबर आणि कशाची अँड ए प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, आता नॅचरल नंबर्स म्हणजे 1, 2, 3, 4 असे कोणतेही नंबर्स. ओके, आता इथं नंबर बघा. आता मी 2 हा नॅचरल नंबर घेतला आणि प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे आता इथं 1/2 मी घेतलं तर हे अशा पद्धतीचं ह्याला काय म्हणायचं आपण मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणायचं. ओके, तर आता आपण बघूया. आता प्रॅक्टिस सेट 9 आहे हा सॉल्व करायला सुरुवात करूया. ओके, आता बघा मी बुकमध्ये काय ॲज इट इज लिहून घेतलेला आहे इक्वेशन. कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. त्यामधील फर्स्ट आहे 7/2/5. ओके, आता इथं आपल्याला कसं करायचं आहे बघा. 7 इथं काही नसतं या फ्रॅक्शनमध्ये म्हणजे इथं प्लसची साईन असते. +2/5. ओके, म्हणजेच 7 इथं काही नसतं म्हणजे हा नंबर 7 आहे हा न्यूमरेटरचा आहे. इथं खाली काही डिनॉमिनेटरला नसतं म्हणजे 1 असतं म्हणजे 7/1 + 2/5. ओके, आणि ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं असतं
तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, ह्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन. आता बघा 7 5चं 35. ओके, इथं प्लसची साईन आहे त्यामुळे इथं प्लसची साईन द्यायची आणि 2 1चं 2. ओके, आणि नंतर खाली डिनॉमिनेटरला काय करायचं असतं तर ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, म्हणजे 5 1चं 5. आता बघा काय होतं आहे 35 + 2 म्हणजेच किती झालं 37/5. आता सेकंड बघा काय आहे. सेकंड नंबर कोणता आहे तर 5 1/6. 5 1/6 ह्याचंही सेम ह्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. म्हणजेच 5 प्लसची साईन द्यायची आहे 1/6. ओके, आता ह्याचं 5 इथं खाली 1 घ्यायचं आहे प्लस 1/6. आता इथंही आपल्याला इथं काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 6चं किती होणार आहे 30 आणि इथं 1 × 1 म्हणजे 1 1चं 1च होणार आहे प्लस 1 अपॉन आता ह्याचं आणि ह्याचं 6 1चं 6च होणार. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे 30 + 1 31/6. आता आपण थर्ड बघूया काय आहे. थर्ड आहे 4 3/4. ह्याचंही सेम ह्या पद्धतीनंच 4 प्लसची साईन द्यायची आहे 3/4 = 4/1. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं प्लस 3/4. आता ह्या स्टेजला आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 4चं 16. ओके, प्लसची साईन आहे प्लसची साईन द्यायची आणि 3 1चं 3 अपॉन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 4 1चं 4 आणि 16 + 3 म्हणजे काय 19/4. ओके, आता नेक्स्ट नंबर कोणता आहे बघा 2 5/9. ओके, इथंही आता 2 प्लसची साईन द्यायची आहे 5/9 = आता बघा इथं काय 2 इथं काही नाही म्हणजेच काय 1 असणार आहे डिनॉमिनेटरला प्लस 5/9 = इथं काय आपल्याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 9चं 18. ओके, प्लसची साईन आहे प्लसची साईन द्यायची 5 1चं 5 आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय करायचं आहे 9 1चं 9 आणि 18 + 5 किती होत आहे तर 23/9. ओके, आता नेक्स्ट बघा काय आहे 1 5/7. ओके, इथंही 1 प्लसची साईन द्यायची आहे 5/7 = 1 इथं काही नसतं म्हणजे 1 असतं प्लस 5/7. ओके, आता इथं आपल्याला काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 7चं 7 प्लस 5 1चं 5 अपॉन ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 7 1चं 7 = 7 + 5 12 आलं 12/7. ओके, क्वेश्चन नंबर 2 कन्वर्ट इंटू मिक्स्ड नंबर्स. आता आपल्याला इथं काही इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स दिलेले आहेत नंबर्स दिलेले आहेत त्याचं काही मिक्स्ड नंबर्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. इथं आहे 30/7. आता आपल्याला ह्याचं काही डिव्हिजन करायचं आहे. बघा आता काय करायचं आहे 30 / 7. आता 7नं ह्याला कितीनं भाग जातो आहे 7 4चं 28. ओके, 28 मायनस केलं की किती उरणार आहे 2 उरणार आहे. 4 हे काय होणार आहे कोशंट होणार आहे राईट. 2 हे काय होणार आहे रिमाइंडर होणार आहे आणि 7 हे काय डिव्हिजर होणार आहे राईट. आणि आपल्याला हे काय ह्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं QR/D. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे Q कोशंट म्हणजे इथं काय आलेलं आहे 4 आलेलं आहे राईट. R आलेला आहे 2 आणि डिव्हिजर आलेला आहे 7. म्हणजे ह्याचा आन्सर काय झालेला आहे मिक्स्ड नंबर्स कोणता झालेला आहे 4 2/7. ओके, आता सेकंड बघा सेकंड नंबर कोणता आहे तर 7/4. ह्याचंही फर्स्ट आपण काय करूया तर डिव्हिजन करूया 7 / 4. 4 किती 4 1चं 4 1नंच भाग जाणार आहे राईट. मायनस केलं 7मधून 4 गेलं 3 गेलं. ह्याचंही ह्या पद्धतीनंच ह्या फॉर्ममध्येच आपल्याला लिहायचं आहे. कोशंट इथं किती आलेलं आहे 1 आलेलं आहे
रिमाइंडर आलेली आहे 3 आलेली आहे आणि डिव्हिजर आहे 4. म्हणजेच मिक्स नंबरमध्ये काय झालेलं आहे 1 3/4. ओके, आता थर्ड बघा काय कोणता नंबर आहे. थर्ड नंबर आहे 15/12. ओके, आता याचंही आपल्याला काही डिव्हिजन करायचं आहे. 15 डिवायडेड बाय 12. आता कितीनं भाग जातो 12 1 जर 12 मायनस केलं 15मधून 12 गेले 3 राहणार आहेत. राईट, आता हा कोशंट आलेला आहे, ही रिमाइंडर आलेली आहे आणि हा डिव्हिजर आलेली आहे. ह्याचंही आपल्याला काही ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कोशंट आहे R आहे, रिमाइंडर आहे 3 आणि डिव्हिजर आहे 12. आपलं हे काय ॲन्सर आलेले आहे. नेक्स्ट बघा आता काय आहे. नेक्स्ट नंबर कोणता आहे 21/4. ह्याचंही आपल्याला काही डिव्हिजन करायचं आहे. 21 डिवायडेड बाय 4. आता कितीनं 4 5 20 5नं भाग जाणार आहे. 4 5 20 मायनस केलं 1 राहते. राईट, आता याचंही ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता कोशंट इथं काय आलेलं आहे 5 आलेलं आहे आणि रिमाइंडर आलेली आहे 1 आणि डिव्हिजर आहे 4. म्हणजे आपलं ह्याचं काय हे ॲन्सर आलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे 21/4. याचा आता 21 डिवायडेड बाय 4. 4नं भाग घालवायचा आहे. 4 5 20. राईट, मायनस केलं 21मधून 20 गेले 1 राहिलेलं आहे. राईट, हा काय आलेला आहे कोशंट आलेला आहे, ही रिमाइंडर आलेली आहे आणि हा डिव्हिजर आलेला आहे. राईट, आणि आपल्याला हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं QR/D. आता कोशंट आलेला आहे 5, रिमाइंडर 1 आलेला आहे, डिव्हिजर आहे 4. आपलं हे काय ॲन्सर आलेलं आहे. आता नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट नंबर कोणता आहे 20/7. राईट, आता ह्याचंही आपण काय डिव्हिजन करूया. 20 डिवायडेड बाय 7. आता 7ने कितीनं भाग जातो ह्याचं 7 2 जातं. राईट, 7 2 14 आणि 20मधून 14 गेलं 6 राहिलं. ओके, आता हा कोशंट आलेली आहे, ही रिमाइंडर आलेली आहे. रिमाइंडर 6 आलेली आहे आणि 7 हा काय डिव्हिजर आलेला आहे. ह्याचंही आपल्याला काय ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय येणार आहे कोशंट आहे 2, रिमाइंडर आहे 6 आणि डिव्हिजर आहे 7. 2 6/7 हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. आता आपण काय क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग फ्रॅक्शन्स. आता आपल्याला इथं खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्याचा यूज करून फ्रॅक्शन्स लिहायचे आहेत. त्यामधील फर्स्ट बघा, इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंगस्ट 5 people, हाऊ मेनी किलोग्रॅम्स ऑफ राईस डज ईच पर्सन गेट. आता इथं सांगितलेलं आहे 9 kg राईस आहे. ओके, आणि तो 5 पीपलमध्ये शेअर केला तर हाऊ मेनी किलोग्रॅम्स ऑफ राईस डज ईच पर्सन गेट. म्हणजे प्रत्येकी व्यक्तीला किती राईस, किती किलो राईस आलेला आहे तो आपल्याला काय करायचं आहे फ्रॅक्शनमध्ये लिहायचा आहे. ओके, आता खूपच सोपं आहे बघा. 9 kg राईस आहे म्हणजे 9/5 तो 5 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. राईट, म्हणजे 9/5 आपलं फ्रॅक्शनमध्ये ॲन्सर येणार आहे. राईट, आता आपण ते वर्ड्समध्ये कसं लिहायचं ते बघूया. ओके, बघा आता कसं येणार, काय येणार आहे. फॉर 5 persons, राईट, किंवा पीपल्स, 5 persons गेट 9 kg राईस. राईट, देअरफॉर म्हणजे जे आता क्वेश्चनमध्ये आहे तेच आपल्याला काही इथं लिहायचं आहे. देअरफॉर फॉर 1 person म्हणजे आता आपल्याला एका व्यक्तीसाठी काढायचं आहे. त्यामुळं फॉर 1 person विल गेट किती येणार आहे तर 9/5 kg. ओके, आता आपल्याला हे काही सॉल्व्ह करण्याची काही गरज नाही, का तर आपल्याला काय ते फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपला ॲन्सर काय आलेला आहे 9/5 kg. क्वेश्चन नंबर 2, टू मेक 5 shirts of the same size 11 meters of cloth is needed. How much cloth is needed for 1 shirt?
आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे 5 शर्टचे सेम साईज बनवण्यासाठी 11 मीटरची म्हणजे क्लोथची गरज आहे. ओके, तर एक शर्ट बनवण्यासाठी किती क्लोथची गरज आहे हे आपल्याला काय विचारलेलं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर 11 मीटरचं क्लोथ आहे, राईट, आणि त्यामध्ये 5 शर्ट्स बनणार आहेत. त्यामुळं आपलं हे फ्रॅक्शन काय येणार आहे तर 11/5 येणार आहे, राईट. आता ते आपण वर्ड्समध्ये आता सेंटेन्समध्ये कसं लिहायचं ते फक्त आपण काय बघूया. ओके, फॉर किती शर्ट्स तर 5 शर्ट्स 11 मीटर क्लॉथ्स, राईट. फॉर 5 शर्ट्स 11 meters cloth needed, right. therefore त्यामुळे काय होणार आहे फॉर एक शर्टसाठी फॉर 1 शर्ट 11/5 मीटर क्लोथ meters cloth will needed, right. will needed. ओके, म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 11/5 मीटर, राईट. बघा आता स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपलं काय आता प्रॅक्टिस सेट 9 आपलं काय शिकवून सॉल्व्ह झालं आहे. असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.